students, in human health and disease chapter that we have started, in that now we are going to discuss about the diseases. So that next part is the diseases. So there are the different types of diseases. Some are infectious, some are non-infectious. हा जो पार्ट आता आपण बघणार आहोत. In before we have seen the how to build up the immunity, what is health. Health is a broad term that we have seen, and in the health that is we have seen how to build up the immunity, types of immunity, immunology and everything. Vaccines also you know, and you have again we have seen that everything to build up the health. Now, what are the diseases? So now this is the physical condition that we are going to see about the health. There are the different types of the diseases related to our body and how these diseases are caused. So there are many different causative agents. So relating, first we will see some terms. We will discuss about that. Diseases काय आहे that you know. Disease is not well-being condition of the body. And in case of the diseases, there are two types of the diseases we are considering, that is the infectious and non-infectious diseases. So many list of the diseases are there. Some of the infectious diseases that we are going to see. Non-infectious diseases and infectious diseases, you know, ज्याने infection person to person होते. Pathogen is a causative agent. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये सुद्धा भरपूर काही डिसीजेस आहेत. त्यातही आपण कॅटेगराइज करू शकतो की सम डिसीजेस नॉन इन्फेक्शियस दॅट आय एम सेइंग दॅट इज रिलेटेड टू दॅट पर्सन ओनली, इंडिव्हिज्युअल ओनली. नॉन इन्फेक्शियस मध्ये काय प्रकार आहे की सम डिसीजेस दे आर कॉज ड्यू टू लॅक ऑफ सम थिंग्स इन द बॉडी. फॉर एक्झाम्पल विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहे, त्या लॅकिंगमुळे जे डिसीजेस होतात. That is the one of the category. And other category of non-infectious diseases is the genetic diseases. For example, genetic diseases मध्ये diabetes आहे, cancer आहे. So we can categorize these diseases in this manner. There are many different diseases, infectious, non-infectious मध्ये so many diseases are there. Non-infectious category जरी म्हटली आपण तर non-infectious category मध्ये these some are having, that is the genetic problem. Some are having this genetic आहे. व्हिटॅमिन डिफिशियन्सी मुळे होणारे तुम्हाला डिसीजेस माहिती आहे. जसं फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी लीड्स टू नाईट ब्लाइंडनेस आहे. व्हिटॅमिन सी स्कर्वी, जसे व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे एक प्रकारचे जे डिसीजेस आहे ते डिसीजेस कसे आहे, नॉन इन्फेक्शियस आहे. दॅट इज नॉट पर्सन टू पर्सन. सो आणि याच्यामध्ये जेनेटिक डिसीज मध्ये कॅन्सर, डायबिटीज, दिस इज ऑल्सो person not related to means that is means restricted to that person only. आणि जे कम्युनिकेबल आहे ते पॅथोजेनिक डिसीजेस आहे. पॅथोजन कशाला म्हणतो आपण लक्षात घ्यायचं आहे. पॅथोजन इज अ डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. जे डिसीज कॉज करतात त्याला आपण म्हणतो पॅथोजन. याच्यामध्ये स्पेशली डिसीज मध्ये काही अजून टर्म आहे. पॅरासाइट हा एक टर्म आहे. पॅरासाइट आणि पॅथोजन. पॅथोजन आणि पॅरासाइट मध्ये काय फरक आहे. Pathogen means any living organism that causes the disease. त्याला आपण म्हणणार पॅथोजन. हे जे मायक्रोस्कोपिक असतात तर त्याला आपण म्हणतो पॅथोजन. मीन्स ऑल टाइप ऑफ द सिंगल सेल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर पॅथोजेनिक मोड दाखवतात आहे. बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहे, त्याच्यानंतर प्रोटिस्टा हा किंगडम म्हणतात. अल्गी इज नॉट कॉझिंग डिसीज. जरी सिंगल सेल असेल तरी अल्गी डिसीज कॉज करत नाही. देन फंगस आहे, फंगस डिसीज कॉज करते. त्याच्यानंतर प्रोटिस्टा जे आहे म्हणजे प्रोटिस्टामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सिंगल सेल आहे ते सगळे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आहे. पण जे स्वतःच अन्न बनवतात ते डिसीज कॉज करतील का, नाही. बिकॉज they do not have to depend on other. That's why algae cannot cause the disease. त्याच्यानंतर बाकी सगळे सिंगल सेल ऑर्गॅनिझम जे आहे ते पॅथोजेनिक मोड दाखवतात. आता पॅथोजन मीन्स ऑल लिव्हिंग सिंगल सेल ऑर्गॅनिझम विच कॉजेस द डिसीज. पण पॅरासाइट म्हणजे काय. पॅरासाइट्स दे आर रिलेटेड टू होस्ट ओनली. पॅरासाइट जे ऑर्गॅनिझम आहे जे ब्लडवर जगतात. सो त्या ब्लडवर जगणारे हे जे पॅरासाइट्स आहेत दे मे बी suck the blood from outside.
किंवा बॉडीच्या आतमध्ये जाऊन राहतात इनसाइड द बॉडी, त्याला आपण म्हणतो एंडो पॅरासाइट. पॅरासाइटचे 2 प्रकार आहेत, जे आतमध्ये एंटर होतात आणि ब्लडवर जगतात, ते झाले एंडो पॅरासाइट. जे बाहेरून ब्लड सक करतील त्याला आपण म्हणतो एक्टो पॅरासाइट. तशी पॅरासाइटची पॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आपण म्हणतो. So these terms in the diseases, parasite also causes the diseases. आतमध्ये जेव्हा ते ब्लडवर राहत असतात, फॉर एक्झाम्पल ऍस्केरिस पण आहे, प्लाझ्मोडियम हा एक पॅरासाइट्स आहे. प्लाझ्मोडियम बद्दल डिटेल आपण पाहणार आहोत आता पुढे, की एंडो पॅरासाइट म्हणून आहे. तर हे जे आहे, these are also causing the diseases. So pathogen आणि parasite. Parasite means organism living on blood, जे डायरेक्ट रेडीमेड ब्लडवर राहतात ते पॅरासाइट. पॅथोजन मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉझिंग डिसीज. त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी व्हेक्टर जी आहे, व्हेक्टर मीन्स द एजंट. आता व्हेक्टर बॉर्न डिसीज आपण पुढे पाहणार आहोत एकदा. त्यामुळे व्हेक्टर काय आहे हे तुम्हाला कळेल. व्हेक्टर मीन्स जो कॅरियर आहे, जो ऍक्च्युअल जो पॅथोजन आहे त्याला कॅरी करतो, त्याला आपण म्हणतो व्हेक्टर. आता पहिला एक डिसीज बद्दल आपण इंट्रोडक्शन घेणार आहे, अमिबायसिस. अमिबा इथे डायग्राम दिसते तुम्हाला. दिस इज द स्पीसीज एंटामिबा हिस्टोलिटिका. ते एंटामिबा नावातच दिलेले अमिबा हा एक अमिबाचाच प्रकार आहे. तर अमिबा मध्ये कसे टाइप्स आहेत ते आपण पाहणार आहोत. इन शॉर्ट हे देणार आहे, याची सायकल पण आहे. पण त्याहीपेक्षा बेटर जे इम्पॉर्टंट आहेत ते अजून पुढे आपण, जे इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाणार आहे ते आपण जास्त डिटेलमध्ये घेणार आहोत. आता हे अमिबायसिस बद्दल इंट्रोडक्शन देते, की अमिबाचे प्रकार आपण पहिले पाहू. की अमिबामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे फ्री लिव्हिंग अमिबा आहे आणि काही याला आपण म्हणतो पॅरासिटिक अमिबा. हा जो अमिबा आहे तो पॅरासिटिक आहे, तो इनसाइड द बॉडी राहतो ह्युमन बिंग मध्ये, त्याला म्हणतो आपण एंटामिबा हिस्टोलिटिका. काय म्हटलंय मी, की अमिबा हे 2 कॅटेगरीमध्ये असतात. जे फ्री लिव्हिंग आहे, फ्री लिव्हिंग मीन्स दोज डू नॉट कॉज एनी डिसीज, दोज डू नॉट एंटर, ते इतर प्लांट्सवर वगैरे जगणारे असतात, ते फ्री लिव्हिंग. आणि हे जे ब्लडवर जगणारे आहे इनसाइड द बॉडी, जे पॅरासिटिक आहे, त्यामुळे याला आपण म्हणणार एंटामिबा हिस्टोलिटिका. सो मोड ऑफ ट्रान्समिशन. आता ही अमिबायसिस हा एक डिसीज आहे जो की अमिबामुळे होतो. बरेच वेळा रेनी सीझन मध्ये तुम्ही पाहता की कंटॅमिनेटेड वॉटर आहे आणि कंटॅमिनेटेड वॉटरमुळे बरेच वेळा जी एंट्री होते बॉडीमध्ये आणि दॅट इज कॉझिंग समटाइम डिसेंट्री. मग त्याच्या मागे दिस इज द पॅथोजन्स, दीज आर द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. अमिबायसिस मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, बाय द फिको ओरल रूट. बरेच वेळा तुम्हाला माहिती आहे रेनी सीझन मध्ये समटाइम्स that is the contaminated, we can say, we are not going to discuss in detail. तर contaminated water जे आहे that enters inside the body. So it can also transmitted indirectly through contact with dirty hands or objects as well as by anal oral route म्हणा. कुठूनही त्याची एंट्री होऊ शकते. ट्रान्समिटेड थ्रू कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. फूड मधून सुद्धा जे फूड आहे बरेच वेळा आपण पाहतो इन द रेनी सीझन मोस्टली द हाऊस फ्लाईज जे आहे त्या फूडवर, ओपन फूड असेल तर, सो दॅट ऑल्सो मेक द सोर्स ऑफ ट्रान्समिशन. इन्फेक्शन स्प्रेड थ्रू इंजेक्शन ऑफ सिस्ट फॉर्म ऑफ द पॅरासाइट. हे इन्फेक्शन जे आहे याचे स्टेजेस आहे, याची पण एक सायकल आहे एंटामिबाची जी सध्या इथे डिस्क्राईब करत नाहीये. नेक्स्ट आय विल जस्ट डिस्क्राईब दॅट वन अबाउट दिस एंटामिबा हिस्टोलिटिका. ही फारशी तेवढी इम्पॉर्टंट नाहीये. दॅट ओनली दिस पॉइंट्स इम्पॉर्टंट मीन्स that is not included mostly as in the exams. So entamoeba histolytica infection spread through ingestion of the cyst form of the parasites. कशा पद्धतीने इन्फेक्शन, ते जे सिस्ट असतात ते एंटामिबा हिस्टोलिटिका ते जर एंटर झाल्यानंतर इन्फेक्शन स्टार्ट होते. दॅट इज द फीवर वगैरे हे सिम्पटम्स. अमिबायसिस कॅन रेंज फ्रॉम कॉन्स्टिपेशन. ओके, कॉन्स्टिपेशन हे त्याचं हे आहे. दॅट इज कॉन्स्टिपेशन मीन्स दॅट गिव्ह डिफिकल्टी इन पासिंग द स्टूल. क्रॅम्स, पेन्स, आपल्याला असे स्टमक मध्ये क्रॅम्स जाणवायला लागतात. माइल्ड डायरिया, पोट दुखतो आपण म्हणतो ना, मसल क्रॅम्स. देन माइल्ड डायरिया टू डिसेंट्री विथ ब्लड अँड म्युकस इन द स्टूल. समटाइम्स बरेच वेळा डायरिया आणि डिसेंट्री होते, पण जर त्याच्यामध्ये ब्लड अँड म्युकस जर असेल त्या स्टूल मध्ये, जर किंचित जर ट्विंचेस दिसले ब्लड आणि म्युकस, तर इन दॅट कंडिशन दॅट इज
the amoebiasis. Severe amoebiasis infection known as invasive of feminine amoebiasis causes amoebic dysentery or amoebic colitis and amoebic liver. So this is the amoebic dysentery किंवा amoebic colitis त्याला म्हणतो. Colitis मध्ये खूप जास्त क्रॅम्प्स आपल्याला जाणवायला लागतात. So these are the simple symptoms of the amoebiasis. So prevention naturally, wash hands through soap and hot. हे तर माहिती आपल्याला बरेचसे. Just running water for at least 10 seconds तरी आपण वॉश करायला पाहिजे. After using toilet, then changing a baby's diaper and before handling food. लहान मुलांना सुद्धा आपण that we should take the care, because in the rainy season there is the more risk of getting entamoeba inside. Clean bathrooms and the toilets often. Pay particular attention to this. That is the toilet seat taps. Then avoid raw vegetable growth using human feces as fertilizer. Then drink boiled water. Avoid eating unhygienically prepared foods. Good sanitary practice is very important, okay, as well as this responsible sewage disposal treatment is very important. So this is all about the that is the amoebiasis, that is the cause. Amoebaचे प्रकार आपण पाहिले, free living, and that is the then the parasitic mode आपण पाहिलं की some amoeba in the form of entamoeba histolytica, it is a parasitic mode of nutrition दाखवते. So amoebiasis, that is the disease it cause, and the symptoms we have seen, and this is the prevention. So next disease that we are going to see, malaria. आता मलेरिया along with the cycle हा आपल्याला डिटेल मध्ये बघायचा आहे. मलेरिया काय आहे? Malaria generally, we are having that is the misunderstanding about the malaria. Some are saying that malaria, how it is caused. So you people can answer, that is the malaria. You people always answer malaria. It is caused by the mosquito. Mosquito, it is not the agent that exactly the animal that causes the malaria. Here, now we are going to see all the terms, whatever I have seen, pathogen, vector, and parasites, you will be get clear. Malaria, this disease is caused not by the mosquito, it is caused by the protista, that is plasmodium. Here you can see the plasmodium. Plasmodium मुळे होणारा हा डिसीज आहे मलेरिया. प्लाझ्मोडियम ही जी कॅटेगरी आहे ती प्रोटिस्टाच्या अंडर येते, किंगडम प्रोटिस्टा, दॅट यू हॅव सीन लास्ट इयर 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडम सिस्टीम मध्ये जे प्रोटिस्टा किंगडम आहे त्याच्यामध्ये हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे ज्याला की आपण म्हणतो प्लाझ्मोडियम. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे, दिस इज नाउ वी कॅन से इट इज पॅथोजन. हा जो पॅथोजन आहे तो पॅथोजन फर्स्टली एंटर इनसाइड द बॉडी ऑफ मॉस्किटो. मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर होणार. देन मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर मॉस्किटो व्हेन बाइट्स टू ह्युमन बीइंग, इट एंटर्स इन द ह्युमन बीइंग. त्यामुळे मॉस्किटो इट इज अ फर्स्ट होस्ट. ज्याच्या बॉडीमध्ये तो पॅथोजन एंटर होतो त्याला आपण म्हणणार होस्ट. मॉस्किटो इज द फर्स्ट होस्ट अँड ह्युमन बीइंग इज द सेकंड होस्ट. त्यामुळे याला आपण होस्ट म्हणतो. इथे 2 होस्ट आहे या डिसीज मध्ये. अशा कंडिशन्स मध्ये या डिसीजला म्हटलं गेलेलं आहे वेक्टर बॉर्न डिसीजेस. According to mode of pathogenicity, according to mode of carrying disease, त्या डिसीजचे प्रकार आपण म्हणतो एअरबॉर्न डिसीज, फूडबॉर्न डिसीज, वॉटरबॉर्न डिसीज. तसंच हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. सो हिअर वेक्टर इज द मॉस्किटो. त्यामुळे फर्स्ट इट एंटर्स दिस प्लाझ्मोडियम इनसाइड द मॉस्किटो, मॉस्किटो नंतर ह्युमन बीइंग्स. तर मलेरिया, this disease, the table it is showing the different species of the प्लाझ्मोडियम. याच्यामध्ये पहा वेगवेगळ्या स्पीसीज प्लाझ्मोडियमचे आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तो त्या होस्टच्या अंडर किती दिवसात इन्क्युबेट होतो, ग्रो अप होतो, त्या ही म्हणजे बॉडीच्या टेम्परेचर मध्ये, ज्या होस्टच्या बॉडीच्या टेम्परेचर मध्ये तो कशा पद्धतीने ग्रो होतात त्याला म्हणतात इन्क्युबेशन. तर या स्पीसीज आहेत प्लाझ्मोडियमच्या. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, Plasmodium ovale, and Plasmodium falciparum. So this falciparum. So these 4 types of these species we are going to see. That is the 14 days. Then Plasmodium malaria 28 days incubation period. Here 17 days it takes, and Falciparum it takes 12 days.
तर हा जो आहे हाय फिवर दाखवतो आफ्टर 48 आवर्स इंटरवलनं प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मध्ये, म्हणजे त्याची इंटेन्सिटी दिसते तुम्हाला. पॅटर्न ऑफ हाय फिवर आपण पाहतो आहे. प्लाझ्मोडियम हे जे प्रकार आहे विच कॉजेस द डिसीज मलेरिया, तर या ज्या वेगवेगळ्या स्पीसीज आहे कशा पद्धतीने फेवर कॉज करतात, तर ते बघा. ही जी आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स 48 आवर इंटरवलनी हे जे आहे हाय फिवर दाखवते. मलेरिया जी आहे ती 72 आवर इंटरवल. प्लाझ्मोडियम ओव्हेल जे आहे ती आफ्टर 48 आवर इंटरवल. आणि फॅल्सिपेरम जी आहे ती इंटरवल बिटवीन 22 to 48 आवर फॅल्सिपेरम हे स्पीसीज दाखवते. वायवॅक्स, मॅलेरिया, ओव्हेल आणि फॅल्सिपेरम. जनरली ही जी वायवॅक्स स्पीसीज आहे त्याची सायकल आपण पाहणार आहोत पुढे. ही जी सायकल पहा आता प्लाझ्मोडियमची सायकल कशा पद्धतीने, सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमचे होस्ट आपण पाहिलं, वन इज द मॉस्किटो, वन इज द ह्युमन बीइंग. ही सिम्पलर डायग्राम आहे टू अंडरस्टँड द लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर मलेरिया तर कॉज करतो, त्याचबरोबर काय काय पद्धतीने, कशा कशा पद्धतीने त्याच्या स्टेजेस आहेत प्लाझ्मोडियमच्या हे तर आपण पॉझिटिव्ह, तर त्या पद्धतीने ते आपण बारकाईने डिस्क्राईब करणार आहे इन अ सिम्पलर मॅनर. ही सिंपल डायग्राम आहे अतिशय. टेक्स्टबुक मध्ये जी दुसरी डायग्राम दिलेली आहे तीही डायग्राम आपण इन्क्लूड केलेली आहे पुढच्या स्लाइडमध्ये. ती डायग्राम पण तुम्हाला समजावून सांगते, त्याच्यामध्ये स्टेजेस पुढच्या जास्त इन्क्लूड केलेले आहे. पण बेसिक लेवलला पहिले हे लक्षात घ्यायचं आहे. मेन प्लाझ्मोडियम मध्ये जी इन्फेक्टिव्ह स्टेज असते त्याला आपण म्हणतो स्पोरोझोआइड. प्लाझ्मोडियमची जी इन्फेक्टिव्ह स्टेज, क्वेश्चन पण विचारला जातो एमसीक्यू मध्ये, आता पुढे आपण एमसीक्यू घेऊ, लक्षात घ्यायचं आहे. तर मोस्टली इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम इज, प्लाझ्मोडियम काय तुम्हाला आता कळालेलं आहे, इट इज अ सिंगल सेल प्रोटिस्टा आहे, तो सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. डिसीज प्रोटिस्टामुळे होतो, तो मॉस्किटोमुळे नाही. त्यामुळे मलेरियाचा मेन जर विचारलं तिथे जर आन्सर कधी कधी एमसीक्यू मध्ये आले आहे, column 1 option it is given the protista, 1 option it is given the mosquito. तर तुम्हाला नॅचरली तुमच्या डोक्यात मॉस्किटो येणार, यू विल क्लिक द मॉस्किटो. सो इट इज नॉट सो. प्रोटिस्टा आहे हे डोक्यात लक्षात घ्यायचं आहे. प्रोटिस्टा मध्ये प्लाझ्मोडियम. सो प्लाझ्मोडियम इज द मेन कॉझिटिव्ह एजंट. आता या प्लाझ्मोडियम बद्दल आपण पाहतोय, याची जी मेन स्टेज असते, ठीक आहे, त्याला जी इन्फेक्टिव्ह स्टेज आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे स्पोरोझोआइड. आणि स्पोरोझोआइड जी आहे त्याच्या ती कशा पद्धतीने एंटर होते ते आपण पाहणार आहोत. तर ही जी मेन आहे स्पोरोझोआइड, ही स्पोरोझोआइड जे आहे कोणाची स्टेज आहे, प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमची इन्फेक्टिव्ह स्टेज म्हणजे स्पोरोझोइड. आता हे जे स्पोरोझोइड्स आहे, कारण हे सगळे सिंगल सेलच आहे, तर हे जे सिंगल सेल इन्फेक्टिव्ह स्टेज जी आहे, इन्फेक्टिव्ह सेल जे आहे त्या पहिले मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर होणार. मॉस्किटो ज्या वेळेला एंटर करतो, सॉरी मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ही जी स्पोरोझोइड सेल एंटर होणार, आणि मॉस्किटो ज्या वेळेला ह्युमन बिईंगला बाईट करेल, आता काय काय चेंजेस होतात बॉडीमध्ये ते नीट लक्षात घ्या. या मॉस्किटोनी बघा या बॉडीमध्ये हे स्पोरोझोइड सोडलेले आहेत. आता मॉस्किटोमध्ये पण 2 प्रकार आहे, एक म्हणजे मेल आणि फिमेल. तर कधी पण पॅथोजेनिक जी आहे ती फिमेलच असते, फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. मेल हा हर्बीवोरस कन्सिडर केला जातो, मेल डिसीज कॉज करत नाही, फिमेलच कॉज करतो. हाही एक महत्वाचा क्वेश्चन विचारला जातो की व्हाय अल्सो अँड फिमेल कोण आहे मेन पॉझिटिव्ह एजंट, तर फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. सो दिस फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो जेव्हा त्याच्या बॉडीमध्ये आता हे स्पोरोझोइड प्लाझ्मोडियमची स्टेज एंटर झालेली आहे, त्यानंतर त्या फिमेल अॅनोफिलस मॉस्किटोनी काय केलं, ह्युमन बिईंगला बाईट केलं. बाईट केल्या केल्या बघा इथे स्पोरोझोइड सोडलेले आतमध्ये. आता बॉडी मधून हे ब्लड मधून हे स्पोरोझोइड त्या ह्युमन बिईंगच्या पूर्ण कुठे जातात आहे, दिस इज द स्ट्रक्चर लिव्हर. हे लिव्हरचं स्ट्रक्चर आहे, या लिव्हर मध्ये स्पोरोझोइड्स असे एंटर झालेले आहेत. त्यानंतर हे जे स्पोरोझोइड्स आहे इट मल्टिप्लाय होतात आहे, इथे मल्टिप्लिकेशन झालंय. पॅरासाइट रिप्रोड्यूस असेक्शुअली इन द लिव्हर सेल. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे सिंगल सेलची खासियत, त्यामुळे ते रिप्रोड्यूस होतात मोठ्या प्रमाणावर. आणि रिप्रोडक्शन झाल्यानंतर बस्टिंग द सेल, त्यामुळे नॅचरली व्हॉल्यूम वाढवणार, कारण की फास्टली रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यामुळे कितीतरी स्पोरोझोइड म्हणजे जे प्लाझ्मोडियमच्या ज्या सेल्स आहेत त्या वाढणार इथे. व्हॉल्यूम ऑफ द लिव्हर इट गेट दॅट इज द मोअर, आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याचं काय होईल, बस्टिंग होईल.
अँड रिलीज द सेल्स आउटसाइड इन टू द ब्लड. लिव्हर मध्ये एंटर झाल्यानंतर काय पाहिलं आपण, मल्टिप्लिकेशन झालं आणि लिव्हरचं बस्टिंग करून त्या सेल्स बाहेर आल्या. आता बाहेर आल्यानंतर त्या ब्लड मध्ये आल्या, तर ब्लड मध्ये मेन ते कोणाला इन्फेक्ट करतात, तर आरबीसीजला. दीज आरबीसीज जे आहे त्या आरबीसीजला ते इन्फेक्ट करतात. आणि आता इथे एक्झॅक्टली काय होते, इथे मलेरियल सिम्पटम दिसायला सुरुवात होते. मलेरियाचे जे मेन सिम्पटम्स आहे की फिवर येणे, थंडी वाजून ताप आपण म्हणतो की दॅट इज चिलिंग अँड फिवर, हे मेन सिम्पटम्स आहे. अतिशय म्हणजे शिवरिंग, हातपाय थरथर कापणे, त्याच्यानंतर थंडी वाजून, खूप जास्त थंडी वाजून ताप येणे, हे जे सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स आपल्याला या स्टेजमध्ये दिसायला लागते, जेव्हा तो लिव्हर मधून असेक्शुअल रिप्रोडक्शन झाली आणि ते जे रप्चर करून जेव्हा बाहेर येतात ब्लडमध्ये, तर ब्लडमध्ये आरबीसीजला इन्फेक्ट करतात. आणि आरबीसीजला इन्फेक्ट केल्यानंतर आरबीसीज म्हणते एक जे केमिकल बाहेर येते त्याला म्हणतात हिमोझोइन. या हिमोझोइन बद्दल विचारलंय की व्हॉट इज हिमोझोइन. सो हिमोझोइन इट इज फॉर्म वेन दिस, हे जे स्पोरोझाइट्स जे आहेत त्या पुढे ग्रोनअप होतात आणि त्याच्यानंतर हे ज्या वेळेला आरबीसीजला इन्फेक्ट करतात त्यातून जे केमिकल बाहेर येते ते हिमोझोइन, आणि हिमोझोइनमुळे हे जे मलेरियल सिम्पटम्स आहे ते इथे दिसायला लागतात. दॅट इज द फिवर विथ चिल. सो पॅरासाइट रिप्रोड्यूस असेक्शुअली इन आरबीसी, बस्टिंग द आरबीसीज and causing cycle of fever and symptoms. Release parasites infect again the new. आता इथे बघा की याच्या बॉडीमध्ये एंटर झाले आरबीसीज मध्ये, काय म्हटलंय आपण, लिव्हर मधून हे जे मल्टिप्लिकेशन झालं आहे लिव्हर मधून बस्ट होऊन ब्लड मध्ये एंटर झालं. ब्लड मध्ये आरबीसीज आहे, आरबीसीजच्या आतमध्ये एंटर झालेला आहे हा. हे बघा आरबीसीजच्या आतमध्ये एंटर झाल्या त्यांनी मल्टिप्लिकेशन किती मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. मल्टिप्लिकेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर केल्यानंतर ते मग याचा व्हॉल्यूम अर्थात वाढल्यामुळे हे आरबीसीज काय झाल्या, बर्स्ट झाल्या, हे बाहेर निघालेले आहेत. बघा या स्टेजेस आहेत प्लाझ्मोडियमच्या, हे जे बाहेर निघालेले आहेत प्लाझ्मोडियम. तर हे जे आरबीसीज बस्ट झाल्यानंतर त्याबरोबर जे केमिकल बाहेर येते त्याला आपण म्हणतो हिमोझोइन बस्टिंग. नंतर त्या हिमोझोइनमुळेच आपल्याला हे जे सिम्पटम्स आहे, फिवर म्हणा किंवा चिलिंग, हे एकदम वाढतं. आणि हे जे आता बाहेर निघालेले जे स्टेज आहे ती पुन्हा इन्फेक्ट करते आरबीसीजला. अशा पद्धतीने सायकल, हे बघा ही सायक्लिक फॉर्म मध्ये दाखवलेले आहे. हे जे बाहेर निघालेले आहे यांनी इथे काय केलेलं, मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे ते बस्ट झाले. बस्ट झाल्यानंतर पुन्हा ते आरबीसीजला इन्फेक्ट करते. त्यामुळे मलेरिया तिथल्या तिथे त्याच पद्धतीने सायकल फॉर्म करत राहतो आणि हे जे सिम्पटम्स आहे ते वाढत राहतात. त्यानंतर काही वेळेला काय होते, पुन्हा मग त्याच्याच बरोबर इथे जे आहे मलेरियल ही सायकल चालू राहते. याच बरोबर हे जे काही गॅमिटोसाइट्स तयार होतात मेल अँड फिमेल, ही झाली असेक्शुअल स्टेज. असेक्शुअल स्टेज मध्ये सिंगल सेलच पुन्हा ग्रोन अप म्हणजे हे होत राहतात, मल्टिप्लाय होत राहते. आता इथे अजून एक सेक्शुअल स्टेज पण असते, त्यामध्ये गॅमिटोसाइट्स फॉर्म केल्या जातात, मेल अँड फिमेल सेल्स तयार होतात दोन. आणि हे जे गॅमिटोसाइट्स आहे, मग आता हा पर्सन आहे, हा कसा आहे, इन्फेक्टेड पर्सन आहे. ह्युमन बिंग मध्ये इन्फेक्शन स्प्रेड झालेलं आहे. या ह्युमन बिंग मध्ये इन्फेक्शन स्प्रेड झाल्यानंतर हा ह्युमन कसा आहे, इन्फेक्टेड आहे. आता याच्या जर बॉडीवर पुन्हा मॉस्किटो बसले आहे तर तो काय करेल, हे जे गॅमिटोसाइट्स आहे सेक्शुअल मेल अँड फिमेल, हे जे आहे गॅमिटोसाइट्स, गॅमिट सेल, ते जे आहे या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर होणार. कोणाच्या थ्रू, ज्या इन्फेक्टेड ह्युमनच्या ब्लड थ्रू. आता हा जो ह्युमनचा आपण पाहिली ही सायकल ह्युमन मध्ये होणारी, त्यानंतर ह्युमन मध्ये आरबीसीज मध्ये झाल्यानंतर अजून सेक्शुअल स्टेजेस पण दाखवतो. मेल आणि फिमेल गॅमिट्स तयार होतात आणि त्याच्यानंतर जेव्हा मॉस्किटो या ह्युमन बिंगला बाईट करेल तेव्हा या ज्या सेल्स आहे रिप्रोडक्टिव्ह गॅमिट सेल्स, त्या एंटर होतात त्या मॉस्किटोच्या बॉडीच्या अंडर. आता नेक्स्ट सायकल या मॉस्किटो मध्ये परत सुरू होईल. मॉस्किटो मध्ये हे गॅमिटोसाइट्स एकत्रित येईल. फिमेल मॉस्किटो टेक्स अप दिस गॅमिटोसाइट्स ब्लडच्या थ्रू, त्याचं फर्टिलायझेशन होऊन नॅचरली झायगोट फॉर्म होईल आणि झायगोट नंतर हा प्लाझ्मोडियम तयार होतो. अँड दिस इज द इन्फेक्टिव्ह स्टेज इनसाइड द मॉस्किटो. आणि हा जेव्हा पुन्हा नेक्स्ट ह्युमनला ज्या वेळेला बाईट करेल, आता हा जो मॉस्किटो आहे हॅव्हिंग दिस स्टेज, तर ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण या मॉस्किटोच्या अंडर होते की हे गॅमिटोसाइट्स एंटर होतात.
ते मॉस्किटोच्या द्वारे स्वॅलो होतात त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, गटमध्ये त्याचं फ्युजन होते, फर्टिलायझेशन होते आणि नेक्स्ट प्लाझ्मोडियम तयार होतो, स्पोरोझाईट इन्फेक्टिव्ह स्टेज. आणि त्यानंतर ती जी स्टेज आहे पुन्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून कुठे ते सलायव्हरी ग्लँड मध्ये येते. ही सलायव्हरी ग्लँड आहे, सलायव्हरी ग्लँड मध्ये ही इन्फेक्टिव्ह जी स्टेज तयार झालेली आहे स्पोरोझोइट विच ऍक्च्युअली कॉजेस द मलेरिया. तर ती जी स्टेज आहे ती सलायव्हरी ग्लँड मध्ये या ज्या आहे सेल्स येतात आणि त्यानंतर हा जो मॉस्किटो ज्या वेळेला नेक्स्ट ह्युमन बिईंगला बाईट करणार त्यावेळेला हे स्पोरोझोइट त्याच्या बॉडीमध्ये सोडून देणार. तर हे जे आहे नेक्स्ट जो म्हणजे नॉर्मली हेल्दी पर्सन होता त्याला सुद्धा या मॉस्किटोनी बाईट केल्यामुळे इट इज कॉझिंग दिस प्लाझ्मोडियम इन्फेक्शन दॅट इज मलेरिया. सो इन दिस मॅनर दिस इज द मॉस्किटो दिस प्लाझ्मोडियम स्टेजेस आहे. प्लाझ्मोडियमची जी मेन इन्फेक्टिव्ह स्टेज आहे कशा पद्धतीने एंटर होते मॉस्किटोच्या अंडर आपण पाहिलं, मॉस्किटो मधून याच्यामध्ये आलंय लक्षात. तर हीच डायग्राम अतिशय सोपी आहे की जे प्लाझ्मोडियम ज्या वेळेला मॉस्किटोमध्ये जे एंटर झालेले ते मॉस्किटो ज्या वेळेला बाईट करते ह्युमन बिंग मध्ये, एकदा रिपीट करते तर ह्युमन बिंग मध्ये ब्लड मधून ते एंटर होतात लिव्हरमध्ये मल्टिप्लिकेशन होते, लिव्हरला बस्ट करून बाहेर निघतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे टोटली, इथून बाहेर निघतात ब्लड मध्ये कोणता दुसरा हे आहे टार्गेट ऑर्गन आरबीसीज आहे. आरबीसी मध्ये एंटर झाली ही स्पोरोझोइट स्टेज ही जो आहे तो प्लाझ्मोडियम स्टेज ही जी आहे ती आरबीसीज मध्ये एंटर झाल्यानंतर पहा असेक्शुअल रिप्रोडक्शन किती सेल्स फॉर्म केल्या, त्यानंतर व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याचं बस्टिंग झालं, हे परत ज्या सेल्स आहेत परत त्या आरबीसीजला इन्फेक्ट करत राहणार, ही सायकल चालूच राहते. त्याचबरोबर हे जे प्लाझ्मोडियम आहे ते मेल फिमेल सेल्स तयार करतात, गॅमेटोसाइट ज्याला आपण म्हणतो, जे सेक्शुअल स्टेजेस दाखवतात आणि ते नेक्स्ट मॉस्किटोच्या अंडर एंटर होतात. मॉस्किटोच्या गटमध्ये त्याचं फर्टिलायझेशन फ्युजन वगैरे होऊन नेक्स्ट झायगोट फॉर्म होते, म्हणजे नेक्स्ट सेल तयार होते प्लाझ्मोडियमची आणि त्यानंतर ती सलायव्हरी ग्लँड मध्ये ही जी इन्फेक्टिव्ह स्टेज आपण म्हणतो स्पोरोझाईट एंटर होते आणि ती जेव्हा नेक्स्ट हेल्दी ह्युमन बिंगला बाईट करते त्यावेळेला अशा पद्धतीने स्पोरोझोइट त्याच्या बॉडीमध्ये सोडल्या जातात आणि पुन्हा मलेरिया इट इज स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन with the help of the mosquito as a carrier and main causative agent that is the plasmodium. So this is a very simple diagram with all clear pictures you can understand how the cycle of the plasmodium takes place. Next ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा भरपूर काही लेबलिंग्स आहे, इथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे म्हणून ती सोपी डायग्राम तुमच्या समोर आणलेली आहे. याच्यामध्ये बरेच कन्फ्युजन आहे, बऱ्याच स्टेजेस त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, हीच डायग्राम त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ते इथे बघा पहिली सायकल मॉस्किटो मध्ये, सायकल इन ह्युमन बिंग, आता इथे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तेच इन शॉर्ट, फक्त हे दाखवते कोणत्या कोणत्या पद्धतीने. आता हे काही डीप पॉइंट्स त्यांनी इन्क्लूड केले त्याच्यामध्ये. तर हे बघा हा जो मॉस्किटो आहे, मॉस्किटोमध्ये ही स्पोरोझोइट स्टेज आहे त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये आलेली आहे, सलायवा मध्ये लाळेतून. तर ती ज्या वेळेला हा बाईट करेल ह्युमनला तर ह्युमन स्किन मध्ये एंटर झालेला आहे, बाईट केल्यानंतर ह्युमन स्किनवर हा मॉस्किटो बसलाय. तर बाईट केल्यानंतर हे जे स्पोरोझोइट्स आहे इन्फेक्टिव्ह स्टेज ह्युमन मध्ये त्यांनी सोडलेली आहे, तो स्पोरोझोइट्स ओके प्लाझ्मोडियमचा. देन इट एंटर्स इन द हिपॅटिक सेल, हिपॅटिक म्हणजे लिव्हर, हिपॅटिक इथे शब्द दिलेले आपण तिकडे सिम्पलर फॉर्म मध्ये वापरलेले आहे सगळं. तर हिपॅटिक म्हणजे लिव्हर सेल मध्ये एंटर झालंय, लिव्हर मध्ये एंटर झाल्यानंतर त्याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. हिपॅटिक डॉर्मन्सी वगैरे त्यांनी जास्त डिटेलमध्ये दिलेलं आहे इथे. हिपॅटिक सेल म्हणजे लिव्हर सेल, लिव्हर सेल मध्ये काय होतंय त्याचं दॅट इज द असेक्शुअली तो रिप्रोड्यूस होतोय आणि जेव्हा ती सेल पूर्णपणे तयार झालेली आहे आणि देन बस्टिंग होते त्याला आपण म्हणतो मॅच्युअर्ड झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो सायझॉन. आणि त्याच्यातून ही जी नेक्स्ट ज्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे काय झालेलं आहे की नंबर ऑफ सेल्स वाढल्या आणि दॅट इज बस्टिंग आउटसाइड इन द ब्लड, त्या स्टेजला पुढे म्हटलं गेलेलं आहे मिरोझॉइड्स. ही जी दॅट इज द स्पोरोझॉइड्स आहे दॅट इज कन्व्हर्टेड टू मिरोझॉइड. आता हे मिरोझॉइड्स आहे ब्लड मध्ये कशामध्ये एंटर होणार, इरिथ्रोसाइट्स मध्ये. आता इरिथ्रोसाइट्स मध्ये एंट्री केली मिरोझॉइड्सनी की इट फॉर्म्स द रिंग लाईक स्ट्रक्चर जे आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही चेंजेस आरबीसीज मध्ये केल्या जातात त्याला म्हटलं जातं ट्रोफोझॉइड. पुन्हा
दॅट इज द स्पोरोझॉइड, मिरोझॉइड, ट्रोपोझॉइड्स या वेगवेगळ्या सेल्युलर स्टेजेस आहेत या प्लाझ्मोडियमच्या. दॅट इज द येत आहे लक्षात, दॅट इज फर्स्ट इज स्पोरोझॉइड, मिरोझॉइड, ट्रोपोझॉइड. ट्रोपोझॉइड्स आरबीसीज मध्ये लिव्हर मध्ये बस्ट होते आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे जे मल्टिप्लाय झाले त्या मिरोझॉइड. मिरोझॉइड्स एंटर झाले एरिथ्रोसाइट्स मध्ये फॉर्मिंग रिंग लाईक स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज द ट्रोपोझॉइड. आता हे जे आहे पुन्हा जेव्हा मॅच्युअर होतोय कम्प्लिटली, इथे पण असेक्शुअल रिप्रोडक्शन आरबीसीच्या अंडर आपण पाहिलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणतात आणि दॅट इज इरिथ्रोसाइट्स. याचा जो व्हॉल्यूम वाढणार तर ती स्टेज आहे सायझॉन. आणि आता इथे पुन्हा ते जे आपण पाहिलं की ट्रोपोझॉइड्स नंतर हे आता हे पुन्हा बस झालेले आहे. सो दिस इज द रप्चर इरिथ्रोसाइट्स. आणि या पद्धतीने पुन्हा ते आरबीसीजला हा पुन्हा सायक्लिक फॉर्म दाखवत आहे की हे जे रिलीज झालेले जे याच्यातून जे रिलीज झालेल्या ज्या सेल्स आहेत त्या पुन्हा इरिथ्रोसाइट म्हणजे आरबीसीजला पुन्हा काय करणार आहे, इन्फेक्ट करणार आहे. तर याच्यातून जे सतत केमिकल बाहेर निघते त्यात आपण पाहिले की हिमोझोइन आणि त्याच्यामुळे इथे मलेरियाचे सिम्पटम दिसायला लागतात, फिवर विथ चिलिंग. तर या पद्धतीने तर हे जे आहेत या पद्धतीने पुन्हा पुन्हा इन्फेक्शन कॉज करतात. आणि काही जे हे जे आपण पाहिलं की या प्लाझ्मोडियम जे आहे ते मेल आणि फिमेल गॅमिट्स फॉर्म करतात. सेक्शुअल स्टेज मध्ये मायक्रोगॅमिट म्हणून दिलेले आहे, मॅक्रोगॅमिट आहे, मेल अँड फिमेल. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सेल, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल. आणि मग यांचं फ्युजन होऊन हे झायगोट दिसते तुम्हाला. झायगोट हे झायगोट मॉस्किटो ज्या वेळेला स्किनवर बसणार इथे मॉस्किटो दिसते तुम्हाला पुन्हा या इन्फेक्टेड पर्सनच्या मलेरियल पेशंटच्या स्किनवर बसल्यानंतर ते जे ब्लड सक करते त्याच्यात हे जे गॅमिट्स त्याच्या बॉडीमध्ये एंटर झाले मॉस्किटोच्या, एंटर झाल्यानंतर ते कुठे गेलेले आहे, मिडगटमध्ये गेलेले आहे, त्या मॉस्किटोच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये एंटर झाले. तिथे काय हे झालेलं आहे, झायगोट फॉर्मेशन झालेलं आहे. झायगोटच्या पुढची जी स्टेज आहे उकायनिट म्हणतात त्याला, त्यानंतर उसिस्ट. ओके, उसिस्ट फॉर्म झालेला आहे. आणि जसं झायगोटची पुढे ग्रोथ होत होत ती जी प्लाझ्मोडियम जो आहे नेक्स्ट त्याची जी ग्रोथ आहे ती मॉस्किटोच्या आतमध्येच होत असते. आणि झायगोट नंतर हे आपण पाहिलं उकायनेट, हे जे गट वॉल जी आहे याच्यामध्ये याची ग्रोथ होते, उसिस्ट फॉर्म होतो. उसिस्ट फॉर्म नंतर जो उसिस्ट आहे तो बर्स्ट होऊन ऍक्च्युअल प्लाझ्मोडियमची जी स्टेज आहे इन्फेक्टिव्ह स्पोरोझाईन प्लाझ्मोडियमची ती इथेच तयार झालेली आहे मॉस्किटोच्या अंडर. आणि ती सलायवरी ग्लँड मध्ये येणार आणि मग ती पुन्हा नेक्स्ट ह्युमन बिंगच्या हेल्दी ह्युमन बिंगच्या स्किनवर बसल्यानंतर पुन्हा बाईट केल्यानंतर ही जी स्पोरोझोइट आहे तो नेक्स्ट हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये एंटर होणार. तर इथे आपण पाहतोय या डायग्राम मध्ये हे जे या स्टेजेस दिलेले आहे तिकडे सिम्पलर फॉर्म मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे की स्पोरोझोइट फर्दर जेव्हा हिपॅटिक सेल म्हणजे लिव्हर मध्ये एंटर होते त्यावेळेला ते ज्या पुढच्या स्टेजेस फॉर्म करतात त्याला मिरोझोइड, आरबीसीज मध्ये एंटर झाल्यावर त्याला आपण म्हणणार ट्रोपोझोइड्स. आणि त्यानंतर सेक्शुअल स्टेजेस मध्ये हे जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स एंटर झाल्यावर मॉस्किटोच्या हे ह्युमन बिंग मध्ये होते, येते लक्षात, मिरोझोइड्स, ट्रोपोझोइड्स. आणि त्यानंतर सेक्शुअल स्टेजेस मध्ये ज्या गॅमेटिक सेल्स याच्यामध्ये एंटर झाल्या मॉस्किटोमध्ये, तर मॉस्किटोमध्ये एंटर झाल्यानंतर जे पुढे आपण पाहतो की झायगोट नंतर एम्ब्रियोनिक स्टेजेस असतात नेक्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, तर त्या पद्धतीने नेक्स्ट सायकल ही मॉस्किटोमध्ये होते की जे मेल आणि फिमेल सेल्स एंटर झाल्या गॅमेटिक सेल्स याच्यामध्ये, त्याच्यापासून झायगोट तयार झाला, झायगोटची ग्रोथ झाली, उकायनेट तयार झाला, उकायनेट पासून उसिस्ट आणि उसिस्ट बस झाला. आणि ही जी इन्फेक्टिव्ह स्टेज आहे ती मॉस्किटोच्या लाळेमध्ये येणार, सलायवरी ग्लँड मध्ये येणार, सलायवरी ग्लँड मधून ती ह्युमन नेक्स्ट हेल्दी ह्युमन बिंग मध्ये सोडल्या जाणार. तर या पद्धतीने ही जी लाईफ सायकल आहे प्लाझ्मोडियमची ही चालते. तर दोन्ही डायग्राम तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहे, तुम्ही कोणती पण लिहू शकता ही किंवा ती. फक्त काही काही वेळेला हे कशासाठी एक्सप्लेन करायचे या वेगवेगळ्या स्टेजेस प्लाझ्मोडियमच्या या एमसीक्यूच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. समजा सपोज इफ इट इज आस्क अबाउट द पण मोस्टली द क्वेश्चन इट इज आस्क विच इज द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ द मॉस्किटो दॅट इज कॉल्ड एज द स्पोरोझोइड. तर हे महत्वाचं आहे. इट इज कॉज बाय प्लाझ्मोडियम व्हायव्हॅस, हे दोन त्याचे होस्ट आहेत. ही डायग्राम समजून घ्या, काढण्याच्या दृष्टीने ती डायग्राम तुम्ही घेऊ शकता. लाईफ सायकल मध्ये अतिशय सोपी आहे. फक्त या काही स्टेजेस आहेत, स्टेजेस मध्ये या स्टेज महत्वाचे आहे, मिरोझोइड्स, ट्रोपोझोइड्स. ट्रोपोझोइड्स कुठे आहेत, मिरोझोइड्स कुठे आपण म्हणतो, त्यानंतर स्पोरोझोइड्स काय आहे, बस या स्टेजेस समजून सांगण्यासाठी ही डायग्राम आहे. अँड दॅट टाइप ऑफ द क्वेश्चन्स आर आस्क्ड इन द MCQ. So this is all about the malaria.